हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ हे पंढरीचा वार करी वारे चुकुने हरी चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका माझे चिदान ही पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी जन्माद्यस्य तन्मयादितरतश्चात् शोभितन्यस्वरा तेनि ब्रह्मदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः योजवारि मृतां यथा विनिमत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि महायोगपीठे तटे भीमत्या वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानवर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमानन्दि वल्लभं मस्तकहि पायावरी न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असो निश्चयाचा महामेरू आवाज मोकळा द्या निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी विठाला श्रींचा सदावास गोदातीरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसे प्रार्थितसे दत्त दिगंबराला नमितो तुम्हार पुनी पुष्पमाला याची भावी माझ्यास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारे चुकोने दे हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता जो घेतलेला अभंग वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा मागणीकर प्रकरणातील असणारा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु संत तुकोबराय जगाच्या मायबापाच्या पुढे मागणी मागतात. वास्तविकता ज्याची शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे आणि असा निर्गुण निराकार भगवंत जो निर्गुण साकार आहे ज्याला ब्रह्म म्हणतात ज्याला निर्गुण साकार म्हणतात आणि तो सगुण साकार होतोय. वदन्ति तत्तत्वमिदस्तत्वं यज्ञानमदवयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते श्रीमद्भागवत कथा सांगते तृतीय स्कंद की तो भगवंत एक ब्रह्म आहे. लक्षात ठेवा त्याला निर्गुण निराकारही म्हणतात निर्गुण साकारही म्हणतात आणि तो सगुणत्वाला येतोय आणि सोपा होतोय. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. अशा भगवंताच्या पुढे तुकोबराय मागणी मागतात. निर्गुणाकडे मागणी मागता येत नाही. ऐका
मग ब्रह्माकडे मागणी मागता येत नाही. ऐका, जो निर्गुण साकार आहे त्याच्याकडेही मागता येत नाही. पण जो सगुणत्वाला आलाय आणि सगुण साकार झालाय, पुढे लक्षात ठेवा दादांनो, जो नावारूपाला आलाय त्याला चेतना असते, एक चैतन्य असतं आणि तो ऐकतोय, तो बोलतोय, सगळ्यांच्या भावना समजतोय आणि प्रत्येकाची इच्छाही पूर्ण करतोय. एवढं लक्षात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबराया अशा सगुण परमात्म्याच्या पुढे मागणी मागतात. मागणी कोणती? जी जन्मोजन्मी मागितली तीच मागणी पुढे आहे. मग तुम्ही म्हणताल महाराज की तुकोबरायांचा एकच जन्म झाला आणि एकच जन्म झाल्यानंतर पुढची जन्म त्यांनी दास्यत्व मागितलं, पंढरीचा वारकरी व्हावा असं मागितलं नाहीये. सत्ययुगापासून तर या कलियुगापर्यंत माझे तुकोबराय प्रत्येक वेळेला भगवंताच्या सोबत होते. जे जे झाले अवतार किंवा आम्ही हरीचे सवंगडे, जुनी ठाईचे वेडे बागडे. म्हणजे बघा तुम्ही दादा, सत्ययुगापासून तुकोबरायांचा पहिला अवतार कोणता? चालता बोलता थोडा आवाज द्या. तुकोबरायांचा पहिला अवतार कोणता? हेलसवाडी 3 टाइम खायला आहे. हेलसवाडीच ना, त्याच्यामुळे जास्त बोलता येत नाही का तुम्हाला? आता इथपर्यंत भरलं असं नाच. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जरा मला आगळं वेगळं वैभव जाणवलं बरं का. हे भगवंताची शक्ती कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून अन्नदाते तेवढेच मनापासून अन्नदान करू लागलेले, तर खाणारे मनापासून खायला लागले. त्याच्यामुळे आवाज बसला का काय तुमचा? काय म्हणतोय मी? लाडकी बहिणी आहोत ना, ऐका ना. जगद्गुरु संत तुकोबरायांचा पहिला अवतार कोणता? चला, माझ्या 3 प्रश्नाची उत्तर दिली की चांदीचं नाणं तुमचं. बोला गे. जगद्गुरु तुकोबरायांचा पहिला अवतार आहे अंबरीशी राजा. ऐका. दुसरा अवतार आहे भक्त प्रल्हाद, तिसरा अवतार आहे अंगद, चौथा अवतार आहे तो म्हणजे उद्धव, आणि 5वा अवतार नामदेव राया. चौयुगाचा भक्त उभा कीर्तनी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. ऐका ऐका. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग. या कलियुगामध्ये माझे नामदेव राय जन्माला आले. देवाला तेच मागितले, जन्मोजन्मी तुझा दास. अरे जगद्गुरु तुकया अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. ते तुकोबराय सुद्धा पुन्हा तेच मागतात, जन्मोजन्मी तुझा दास. दादांनो, आम्हाला अशी मागणी मागता आली पाहिजे. आजचा मागणीचा दिवस आहे. सद्गुरु जोग महाराजापासून व्यंकट स्वामी महाराज, ऐका, मामासाहेब दांडेकर असतील, दादांनो, जेवढे ब्रह्मवेत्ते या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली त्यांनी वारकरी संप्रदायाचा दंडक घालून दिला. कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग आहे. मधामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, उपदेश कोणतेही अभंग घ्या चालतील, पण जागराच्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग पाहिजे. उद्या काल आहे. ऐका, आज देवाच्या पुढे मागायचंय. देव उद्या प्रत्येकाची मागणी पूर्ण करणार. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. मग ज्यांनी चटया उचलल्या असतील, ज्यांनी साधू संतांची सेवा केली असेल, ज्यांनी वारकऱ्यांची सेवा केली असेल, ज्यांनी अन्नदान केलं असेल,
ज्यांनी देणगी दिली असेल एवढं लक्षात ठेवा दादांनो, ज्यांनी तन मन धनाने कायावाच्या मनाने या अखंड हरिनाम सप्ताहासाठी सेवा केली असेल त्यांच्यासाठी मागणीचा आजचा दिवस. ज्यांनी हरिपाठ घेतला असेल, ज्यांनी काकडा घेतला असेल, ज्यांनी टाळी वाजवली असेल, लक्षात ठेवा. अरे जे फुगड्या खेळल्या असतील, जे पावल्या खेळल्या असतील, ज्यांनी श्रवण भक्ती केली असेल त्यांच्यासाठी मागणीचा आजचा दिवस आहे. एवढं लक्षात ठेवा दादांनो. म्हणून आज देवाच्या पुढे मागावं तरी काय हे समजलं पाहिजे. अरे आमचं जीवन संबंध मागण्याकरताच आम्ही खर्च केलं हे लक्षात ठेवा दादांनो, पण इच्छा पूर्ती झाली नाही. आजपर्यंत आमच्या मनासारखं कधी झालं का? बोला बरं, कधी झालं का तुमच्या मनासारखं? झालं का? कधी झालं का काकू? तुमच्या मनासारखं कधी झालं का? बोला ना बुक्क्यावाल्या काकू. कधीच नाही. का होत नाही एवढं लक्षात ठेवा दादांनो. याचं कारण एक आहे, आम्ही देवाच्या मनासारखं कधी वागत नाही. मी काय म्हणतोय, आमच्या मनासारखं जर व्हावं असं वाटत असेल तर कधीतरी आम्हाला देवाच्या मनासारखं वागावं लागेल. त्यावेळेला देव आमच्या मनासारखं करेल. बघा ना, दिदल्या वाचुनी फलप्राप्ती कैची इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा बरकताठी महाराज. ऐका, देशी तेव्हा देशी नाही बरं का. हे तर म्हणते महाराजांनीच प्रमाण दिलं देशीच. उद्या घेशी पुन्हा. आता काय काला झाल्यावर काय विनेकरी धोरणात नाही. परवा दिवशी एक रील ध्यानात आली, आता व्हायरल झाली, इन्यानी हाना माऱ्या. काय अवघड आहे हो. हा किती अवघड आहे. नाही इथले इनेकरी तसे नसते नाही का. नाही गावचेच आहेत का सगळे? परगावचेच आहेत का? असू द्या, कसे का व्हायना पण चांगले पाहिजेत बरं का. विनय करायचा नियम आहे दादांनो. ब्रह्मविना आहे ती. गळ्यामध्ये एकदा विना टाकली ना, लक्षात ठेवा दादांनो, त्यावेळेला रामकृष्ण हरी. बरं लक्षात ठेवा दादांनो, या मंत्राचा जे आता झोडगावला कथा झाली, गावातली असणारी मंडळी, चांगली जाणती मंडळी, विण्याचा 2-2 तास पहारा घेतात. पण नित्य नियमाने दादांनो जे पोत त्यांना उभा राहायला दिलं हनुमंतरायाच्या पुढे, ते पोत सोडितच नाही. हा नियम आहे. नियमाच्या अधीन जर जीवन तुमचं राहिलं तर देवाला नियमानेच द्यावं लागेल. एवढं लक्षात ठेवा दादांनो. नाही तर विनेकारीच भंगलेत, बिड्या वाढा लागले देवाच्या पुढे, मारुतीच्या थोबाडावर धूर. अरे कसा देव पावेल? ऐका रे दादांनो, अरे तो काय देव बीड आहे द्यायला? अरे तो देव काय एखादा अंधत्वाला प्राप्त झालाय? देवाला बहिरेपणा आलाय? अरे तो सगळं बघतोय, अरे सगळं ऐकतोय. एवढं लक्षात ठेवा दादांनो. अरे या विश्वातील सगळे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे एक वेळेला बंद पडतील. या विश्वातील, या जगातील एक वेळेला सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडतील, पण त्या विश्वाच्या मायबापाचा सीसीटीव्ही कॅमेरा कधीही बंद न पडणार आहे हे अगोदर लक्षात घ्या. म्हणून त्याच्या नाही का लक्षात ठेवा, त्याच्या नजरेतून काही चुकत नाहीये, काही चुकत नाही. एवढं लक्षात ठेवा दादांनो. तुम्ही पुण्य किती केलं, तुम्ही पाप किती केलं, अरे एवढं लक्षात ठेवा दादांनो. चतुरातु शिरोमणी गुणाला वल्याची खाणी, वल्याची खाणी, गुणाला वल्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मणी धन्य तुची विठोबा.
दादानो, जगाचा मायबाप एवढा चतुर आहे, कोण कुठं काय करतय एवढं लक्षात ठेवा दादांनो. कोण नवऱ्याच्या खिशातले पैसे चोरतय बर का, कोण बांध कोरतय, कोण महाराजाच्या पाकिटातले पैसे काढतय. हो बेकार झालं, डीपीवरच आकडे टाकायला लागलेत लोक. हो दलाल झाले, दलाल संप्रदायात दलाल झाले. ऐका रे दादांनी, माझं नेहमीच वाक्य असतंय दादांनो, मोटरसायकल किती बिघडू द्या पण मेकॅनिकल बिघाडा नाही पाहिजे. मी काय म्हणतोय, मोटारसायकल कितीही बिघडू द्या पण मेकॅनिकल बिघाडा नाही पाहिजे. अरे विद्यार्थी कितीही बिघडू द्या, शिक्षक लोक बिघडे नाही पाहिजे. अरे आपली लेकर घरातले कितीही बिघडू द्या, फक्त मायबाप बिघडे नाही पाहिजे. अरे समाज कितीही बिघडू द्या, फक्त महाराज लोक बिघडे नाही पाहिजे. थोडं लक्षात ठेवा, नाही तो सुधारणारे जर बिघडले तर समाजाचं होईल काय. एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून उपदेश करण्याचं सामर्थ्य माझ्या तुकोबरायामध्ये, उपदेश करण्याचं सामर्थ्य माझ्या संत वाङ्मयामध्ये. म्हणून कधी जर तुम्हाला रस्ता नाही दिसला रे दिसला, आज संत रस्ता दाखवायला नाही येणार, पण संतांची ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यांना रस्ता विचारा. म्हणून जीवनामध्ये महत्वाच्या कृपा सांगितल्या. एक संत कृपा आहे, नंबर 2 ग्रंथ कृपा आहे, नंबर 3 आत्मकृपा आहे, नंबर 4 ईश कृपा आहे. एवढं लक्षात ठेवा दादांनो. आणि आमच्या जीवनामध्ये या कृपा आम्हाला प्राप्त करून घेता आल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली कृपा आहे ती म्हणजे भगवंताची कृपा. ज्या दिवशी जगाचा मायबाप उदारत्व करणारे आपल्या पुढे येईल, कृपा आपल्यावर करील आणि म्हणेल काय मागेच तुम्हा, मनसी काही माग, मनसी काही हेची देगा पांडुरंगा, काय देगा हा. अरे सत्यनारायणाची पूजा धडाची घालताय ना आपल्याला. 100 रुपयात अख्खा सत्यनारायण कुंडळाची येळ आली आपल्यावर. बघा ना तुम्ही, 10 दिवसापासून धडपड मांठ्याला चक्र हान, म्हणते हिरो नुसता मांठ्याला चक्र हाणतो, भांडा घरातच तशी. तिला काय गम नाही काय नाही, चुलीपशी बसती, किचन वाट्यावर जाते. लक्षात ठेवा, त्याच पात्राने शेंबूड काढीतीन, त्यानेच गेलं असं पुशीती. तिला काय गम आहे. लक्षात ठेवा ना, हिरो जातो मंठ्याला, सुपारी आणतो, बदाम आणतो, खारीक आणतो, वाटी आणतो, पिस आणतो, चौरंग, सगळे काही तयारी त्याची असते. नंतर भूदेवा ब्राह्मण म्हणते हात लावा, फुकटची आर्थिंग. लक्षात ठेवा, फेस टू फेस काय फ्यूज उडायचं कामच नाही, अर्ध पुण्य आणलाय. हाय काय काय ग. अरे ऐका रे दादांनो, 100 रुपये खर्च आम्ही सत्यनारायण केला, पण देवा पुढे मागणी अशी मागितली पर रेल्वेचे डबेच. लक्षात ठेवा, ममास माकामचा कुटुंबानाम क्षेमस्थिरत आयुरारोग्य मनिच्छिल सकल कामना सिद्ध्यर्थम सोडा पाणी. अहो किती मागितलं, मम म्हणजे माझं कल्याण व्हावं, अस्माकम सगळ्यांचं कल्याण व्हावं, सकुटुंबानाम सगळ्या कुटुंबातलं कल्याण व्हावं. ऐका रे दादांनो, अरे सहपरिवाराम जेवढे आमचे परिवार आहेत सगळ्यांचं कल्याण व्हावं. ते काय जावई आपला 100 रुपयाचा खर्च करून जर तुम्हाला कोटीचं पाहिजे असेल तर जगाचा मायबाप द्यायला तयार नाही. एवढं लक्षात ठेवा. एक, तो स्वतंत्र आहे, नंबर 2 तो श्रीमंत आहे, आणि नंबर 3 तो उदार आहे. पण एवढं लक्षात ठेवा दादांनो, तुमचं पुण्य नसेल तर उपयोग नाही. जगाचा मायबाप स्वतंत्र आहे, त्याला म्हणण्याची गरज नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही आहे. एवढं लक्षात ठेवा दादांनो. एक लक्षात ठेवा, अरे जगाची संबंध असणारं जग कोणाचं दास आहे? लक्ष्मीचं. लक्ष्मी कोणाची दासी आहे? पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या
आताशी कीर्तन पेटलं वाटतं. गंगू आकाला यायला उशीर झाला, कीर्तन 11:30ला सुटलं आणि बाजूची कावसा काकू म्हणते काय ग गंगे लय उशीर केला का कीर्तन. त्याने बाई असं कीर्तन पेटलं. आता पेटायला तर तू पाहिजे. कीर्तन पेटत असतं का? ऐक रे दादांनो, अरे ज्या कीर्तनामध्ये रंगदेवता यावी, ज्या कीर्तनामध्ये आनंद मिळावा, अरे ज्या कीर्तनामध्ये चित्ताचं समाधान हवं ते कीर्तन आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. अरे तिने सदा चित्ता समाधान. जगाच्या मायबापाला सुद्धा विटेवर उभं राहावंसं नाही वाटावं. अरे पुंडलिकाने सांगितलं मूढ पापी जैसे तैसे, अरे उत्तरी कासे लावून या देवा विटेवर उभा राहिलास ना. युगे 28 इतकी युग झालं उभा आहेस तू, पण त्या मायबापाला सुद्धा दादांनो कधी पायाला मुंग्या नाही आल्या. कधी म्हणला नाही पुंडलिकाला मी या विटेवरून थोडं खाली जाईन. पण ज्या वेळेला कीर्तन असणार वाळवंटामध्ये चालू व्हावं, जगाच्या मायबापानं उडी मारावी आणि पुंडलिकाच्या पुढे वाळवंटामध्ये येऊन नाचावं. पुढे वा वा टाळी वाजवा. हा, सुंदर गायक वादक आहेत बरं का. पण यांचा डान्सच मला कळला नाही. लईच बिरिक डान्स हाणला बॉ यांनी. क्या बात है. हा त्या पायात यांना करंटचा झटका द्या एकदा. फुल पॉवर आहे, आर्थिंगची गरजच नाही. आर्थिंग आहे का गेलीवर. हा त्याच्यामुळेच मोकळं वातावरण आहे. विठाला ऐका दादांनो, जगाच्या मायबापांनी नाचव बघा ना. आम्हाला येतं का नाचता. हा अहो बाबा जरी नाचत असले तर कीर्तनात नाचते, डीजे पुढे नाही. आता तर लाजा सोड्या लाजा वरमाई नाचती वरमाई. अहो पूर्वीच्या काळी ऐका ना, स्वयंपाकाला घरातल्या बाया असायच्या नाचायला बाहेरच्या. आता उलट झालं, स्वयंपाकाला बाहेरच्या आणि घरातल्या नाचायला वरमाईनी 2-4 ठिकाणी खड्डे पाडले रस्त्याला सिमेंटच्या. हो ती वरमाई साधी सुधी नाही, 1.5 क्विंटलची. बाप्पा बाप्पा पाहायचं काम नाही. लाल भडक कुंकू थोबाडाला लावलेलं, कपाळाला डुप्लिकेट, घाम आला नाक, थोबाड लाल झालं, वानेरच लाल तोंडाचं. लाजा सोडल्या लाजा. अरे कुठं नाचावं कसं नाचावं हे आम्हाला समजलं पाहिजे.
ऐका मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. ऐका रे दादांनो, अरे एवढा विश्वाचा मोठा जनिता आहे, अरे किती मोठा आहे तो, अनंत ब्रह्मांडे उदरी आहे, असा तो जगाचा मायबाप आहे. पण एवढं लक्षात ठेवा दादांनो, माझ्या पुंडलिकाने दिलेला असणारा शब्द माझ्या देवाने पाळला नाही. कशामुळे? कीर्तनामुळे. विटेवर नाही उभा राहिला तो, विटेवरून उडी मारली, माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये येऊन नाचलाय. कोण? जगाचा मायबाप. अरे जिने ही विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे ऐका रे दादांनो, एवढा जगाचा मायबाप वाळवंटामध्ये कीर्तनामध्ये येऊन नाचतोय. पुढे लक्षात ठेवा दादांनो, नाचता नाचता देवाचा गळला. आणि कबीरदाजी आले, सावध होई देवा, सावध होई देवा, बोल कबीरा. ऐका रे दादा, देवाला सावध करावं लागलं. आमच्या अंगावर बकेटभर पाणी टाकल्यावर आमची उतरती, आम्ही सावध नाही. एवढं लक्षात ठेवा दादा, एवढे आम्ही झोपलेलो आहे. अरे कुठं काय मागावं, समोरचा कोण आहे, अरे कुठे मागण्यासाठी काय करावं लागतं हे तरी समजलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा दादा, म्हणून आजचा दिवस मागणीचा आहे. अरे आमचं संबंध आयुष्य लौकिका करता मागण्या करता गेलंय. लौकिक मागितलं आम्ही, पण कधी भगवंताला भगवंतच मागितलं नाही. ही चूक होती आमची. म्हणून संबंध जीवन आमचं चांगलं राहण्यात, चांगलं खाण्यात, चांगलं पिण्यात आणि चांगलं जीवन जगण्यात चाललं. एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून संतांनी सांगितलं दादांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये काय मागावं असं वाटलं, हेची करी हावं संसारी. एवढं लक्षात ठेवा दादांनो, द्यावी ख्यावी असावे बरी असावी सदैव, हेची करी ऐका रे दादा, चांगलं असावं, चांगलं जगावं, बस सगळं काही नाही. पुढे हिरो माग भांडा आहे की नाही. हिरो पेट्रोल होतो मेला, भांडा मेकअप करू करू मेली, थोबाड पांढरण, हात काढीन काढा हा फोटो. कुठं कुठं फोटो काढता. एवढं लक्षात ठेवा दादांनो, अरे आयुष्य असंच चाललंय. अरे आयुष्यामध्ये कुठेतरी काहीतरी पुण्याही कमवा. अरे ज्या वेळेला पुण्य तुम्ही कमवताल ना, त्यावेळेला जगाच्या मायबापाला तुम्हाला द्यावंच लागेल. एवढं लक्षात ठेवा दादांनो. तुम्ही चांगलं कर्म करा, ते कर्म तुम्हाला चांगल्याच असणाऱ्या बाबतीमध्ये परत येऊन भेटेल. एवढं लक्षात ठेवा दादांनो. म्हणून कोणाचं वाईट करू नका. एवढं लक्षात ठेवा दादांनो. कोणी आपलं वाईट जरी केलं, पण कधी मनात त्याचं वाईट हवं असं कधी विचार सुद्धा आणू नका. तो जगाचा मायबाप बरोबर तुमचं चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा दादांनो. चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढं लक्षात ठेवा दादांनो, आपलं पुण्य असेल ना तर देवाला कधी मागायची गरज पडणार नाही बरं का. म्हणून देवाला कधी जास्त मागू नये. देवाला सांगावं, देवा सांगू सुख दुःख, देव निवारी नभो. ऐका ऐका ऐका. म्हणून त्याच्याकडे जा, कधीतरी मागा. एवढं लक्षात ठेवा. माझी माता भगिनी रोज मंदिरामध्ये जाते, रोज माझ्या पांडुरंगाची सेवा करते, माझ्या हनुमंतरायाची सेवा करते, माझ्या भगवान शिवशंकराची सेवा करते. एवढं लक्षात ठेवा दादांनो. पण जर कधी तुम्ही गेलात ना मंदिरामध्ये तर देवाची मनोभावे पूजा करा. देवाला कळत नाही का तुम्हाला काय पाहिजे म्हणून? देवाला सांगण्याची गरज नाही. एवढं लक्षात ठेवा. मी अगोदर प्रमाण दिलंय. एवढं लक्षात ठेवा. न सांगता तुम्हा कळू येते अंत. सांगायची गरज नाही, मागण्याची गरज नाही. अरे देव लक्षात ठेवा दादांनो, देव दिल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. ऐका रे दादांनो. म्हणून कधी देवाला मागणं मागू नका, देवाला सांगा बरं का. माझ्या माता भगिनी हो, देवाच्या मंदिरापुढे जा, मनोभावे सेवा करा, आपल्या पतिदेवाची सेवा करा. ऐका, आपल्या लेकरा बाळाचं कुटुंबाचं संगोपन करा. एवढं लक्षात ठेवा दादांनो. पण देवाला कधी मागू नका. एवढं लक्षात ठेवा. देवाला काही मागितलं पुण्य कमी झालं. देवाला काही मागितलं, देव ऋणातून मुक्त झालाय. पण देवाला जर सांगितलं तर पुण्य कमी होत नाही. देवही ऋणातून मुक्त होत नाही, पण देव इच्छा पूर्ण करतोय. म्हणून देवा सांगू सुख दुःख. म्हणून देवाकडे जा, हात जोडा आणि देवाला एकच म्हणा, आता मागण मागू कशाला. काय म्हणा, आता मागण मागू कशाला, माझा संसार सुखाचा झाला.
कशामुळे ऐका माता भगिनी, गुणी भरतार माझी लेकर, गुणी भरतार माझी लेकर, खरयाची राखणार, हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं सांगण, हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं सांगण, हेच माझं सांगण देवा, हेच माझं सांगण, हेच माझं सांगण देवा, हेच माझं सांगण, हेच माझं सांगण, हेच माझं सांगण. देवाला मागू नका, देवाला सांगा, माझं घर, माझं दार, माझे पतिदेव, ईश्वरा समान मी ज्याला पूजते. पुढे लक्षात ठेवा दादांनो, माझी चंद्र सूर्यासारखी लेकरे छोटा छोटाली, फक्त यांची राखण कर, बाकीचं काही नको. देव ऐकतो बरं का, सांगा देवाला. एवढं लक्षात ठेवा दादांनो, एखाद्या वेळेला जरी तुमचा अपघात झाला तर देव मागे उभा राहतो, मागे पुढे उभा. कशामुळे? मागण्यामुळे नाही, सांगण्यामुळे. आणि देव, एवढं लक्षात ठेवा दादांनो, माझ्या माता भगिनीचं कुंकू जर बळकट असेल आणि तिची पुण्याई जर असेल ना, तर त्यावेळेला माझा जगाचा मायबाप पाठीशी खंबीरपणाने तुमच्या कुंकुवाच्या पाठीमागे उभा राहतो. एवढं लक्षात ठेवा दादा. आणि तो वाचवतो तो. एवढं लक्षात ठेवा दादांनो. म्हणून देव कधी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण बघणार नाही, प्रत्येकाला वाचवतोय. एवढं लक्षात ठेवा दादांनो. उच्च नीच काही नेणे भागवंता, तिसते भाव भक्त देखोनिया, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पारेवार, उच्च नीच काही नेणे भगवंता, तिसते भाव भक्त देखोनिया. ऐका, तुम्ही कोणत्या कुळातले, कोणत्या वर्णातले, कोणत्या जातीतले, कोणत्या धर्मातले देव बघणार नाही, पण जर तुमची साधावया भक्ती काज, साधावया भक्ती जोरदार टाळी होती आमच्या दादाकडे. नियोजनाच्या बाबतीमध्ये मंठा तालुक्याला काही चॅलेंज नाही बरं का. या हप्त्यात इकडंच फिरतोय मी सारखा. एकदम नियोजन म्हणजे नियोजनबद्धता आहे. गायकही तसेच, वादकही तसेच, साऊंड सिस्टीमही तशीच, नंबर 1 कीर्तनकारही तसेच. थोडं लक्षात ठेवा. आणि श्रोतेही तसेच, घेणं न देणं.
नाही पण चांगलंय बरं का, गर्दी कमी असू दे पण दर्दी जास्त आहे, एवढं लक्षात. इकडं तानसेन पण येत आणि कानसेन पण येत. लक्षात ठेवा दादा. नागपूर कशावर प्रसिद्ध आहे? नागपूर कशावर प्रसिद्ध आहे? थोडा आवाज द्या. कोण म्हणलं? टरबुजामुळं. नागपूर कशावर प्रसिद्ध आहे? संत्र्यामुळे. नाशिक कशावर प्रसिद्ध आहे? एक तर अंगूर म्हणा तर द्राक्ष म्हणा, सावत्र भाव आहेत द्राक्षामुळे. लासलगाव कशावर प्रसिद्ध आहे? कांद्यामुळं. लक्षात ठेवा. कुंतलगिरी कशावर प्रसिद्ध आहे? पेडा. पेडा जीव झाला येडा. हो हो, इकडून मालकीबाई फोन लावती पंढरपूरला, हॅलो पंढरपूरचा प्रसाद आणा पण येताना कुंतलगिरीचा पेडा आणा. हो, मालकाच्या डोक्यात काही राहत नाही, पंढरपूर विसरतो नुसता पेडाच ध्यानात. जीव झाला येडा. जेच एसटी मध्ये बसतो तो काचाला डोकं हाणतो, आली का कुंतलगिरी, आली का कुंतलगिरी. एकदा कंडक्टरने बेल दिले, कुंतलगिरी आली का टन दिशीन उडी बाहेर मार. 100 दुकाना फिरतो, कसा आहे पेडा, फुकट खातो किलोभर आणि पावशर चिपट घेऊन निघतो घरी. आल्यावर आता बघा तुम्ही शास्त्र काय सांगतो, देवाच्या पुढं प्रसाद ठेवा. तसं नाही, आधी माया भगवती दारात उभी असते, घर कब आवोगे. लक्षात ठेवा दादांनो. आणि ती काही धोरणात नसते, तिने ते काय म्हणतात ते आईचा जोगवा गाऊन जीव झाला डाऊन, इण्याची खोळ. लक्षात ठेवा दादांनो. आणि मग ह्यो देवाच्या पुढे प्रसाद ठेवत नाही, अगोदर देवीच्या पुढं घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. लक्षात ठेवा दादांनो. कशामुळं? कुंतलगिरीचा पेढा प्रसिद्ध आहे. ऐका, नागपूर संत्र्यामुळे प्रसिद्ध आहे, नाशिक द्राक्षामुळे प्रसिद्ध आहे, लासलगाव कांद्यामुळे प्रसिद्ध आहे. ऐका दादांनो, कुंतलगिरी पेढ्यामुळे प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने सबंध आमचा मंठा तालुका विशेष जालना जिल्हा उत्कृष्ट गायक, वादक, कीर्तनकारामुळे आणि नियोजनामुळे प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. पवित्र ते पवित्र पावन भूमी आहे.
आणि जी भूमी पवित्र आहे, जी भूमी पावन आहे, तिथेच देवाचं वास्तव्य आहे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. एवढं लक्षात ठेवा दादांनो. याचं कारण आहे की जिथे कथा होत असते, जिथे कीर्तन होत असतात ना, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. इथली माती जरी कपाळी लावली तरी सुद्धा मोक्ष आहे. एवढं लक्षात ठेवा दादा. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती कुठे गाती ऐकती सादर पवित्र जे हरी कथा. ऐका रे दादा, तुम्ही गायन करताय, तुम्ही श्रवण करताय, एवढं लक्षात ठेवा दादा. ज्याच्या जीवनामध्ये श्रवण आहे त्याच्या जीवनामध्ये मनन आहे, ज्याच्या जीवनामध्ये मनन आहे त्याच्या जीवनामध्ये निधिध्यासन आहे. म्हणून तुम्हाला तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. क्षम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान, तीव्र मुमुक्षत्व पाहिजे, योग्य गुरुची भेट पाहिजे. अरे योग्य गुरूंच्या वक्त्याच्या मुखातून निघलेला शब्द, त्याचं श्रवण मनन निधिध्यासन झालं पाहिजे. अहो आळूमाळू अवधान द्यावे. ज्ञानोबा सांगतात, येथोनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातनी माळ. ऐकरे दादा, म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य या गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नसतात. त्याच्याकरता पुण्यवंतच व्हावं लागतं आणि पुण्यवंताच्या भूमीतच जन्म घ्यावा लागतो, तर देव पावतो विठारा. कोणाच्या माग, कोणाच्या पुढे मागणी मागतात? तर विश्वाच्या जनित्याच्या पुढे. पण तुकोबांची परंपराच अशी, वाडवडिलांची. ऐका दादांनो, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. ऐका रे दादांनो, वाडी वडिलांची पुण्याई पाठीशी असावी लागते. कोणीतरी आपल्या कुळामध्ये एखादा पुण्यवान व्यक्ती जर जन्माला आला तर त्याच पुण्यवान व्यक्तीचं अनुकरण पुढची माणसं करत असतात. इथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. ऐका रे दादांनो, म्हणून आपले वाडवडील जसे वागले तसे तुकोबराय वागायचा प्रयत्न करतात. अरे वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित. ऐका, उचित आणि अनुचित. बायकोनं नवऱ्याकडं साडी नवीन घेऊन द्या हे म्हणणं उचित आहे, बरोबर आहे का नाही? साडी आणली की नाही सक्रातीला? कोणी कोणी आणली? तुम्ही तर आणलीच असं. हो, नाही तर बेक्कर हे म्हशी बऱ्या परवडत्यात पण हे नाही हो. बेक्कर हे शेतातला बिबट्या परवडला पण घरची बिबटी परवडत नाही. हो, बेक्कर परिस्थिती, एवढं लक्षात ठेवा. बायकोनं नवऱ्याकडं साडी नवीन घेऊन द्या हे मागणं उचित आहे. पण एक काम करा मालक, 2 दिवस झाले संक्रांतीमुळे सगळ्या गल्लीत चक्रा मारल्या. ज्याच्याने त्याच्या घरी जावं लागलं हळदी कुंकासाठी, वाण देण्यासाठी. मग साडी मिळाली, आता मला एवढी साडी तुम्ही धुवून द्या हे मागणं अनुचित आहे. उचित आणि अनुचित कळलं पाहिजे आम्हाला. मग तुकोबराय म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. ऐका, तुकोबराय मागतात ते देवाचं नाही तर देवच मागतात. एवढं लक्षात ठेवा दादांनो, देवाचं मागणं म्हणजे लौकिक मागणं आहे. एवढं लक्षात ठेवा दादांनो, प्रपंचाचं मागणं आहे. एवढं लक्षात ठेवा दादांनो. पण देवाचं मागणं, एवढं लक्षात ठेवा दादांनो, म्हणजे आत्महिताचं मागणं आहे. ऐका दादांनो, म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाच्या पुढे कधी मागत नाहीत.
आणि जरी मागायला लागले तर देवाच्या बाबतीतच मागतात. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. एवढं लक्षात ठेवा. गुण गायन आवडी हेची माझी, नाही तर आपलं मागणं हेची दान दे गा देवा. आणि थैलीला 25 क्विंटल कापूस व्हावा. तुझ्या बापाने ठेवला का 25 क्विंटल कापूस? एवढं लक्षात ठेवा दादांनो. अरे त्याच्याकरता कष्ट करावे लागतील, शेतात जावं लागेल. ऐका रे दादांनो, योग्य खत नियोजन करावं लागेल, पाण्याचं नियोजन करावं लागेल, आधुनिक शेती करावी लागेल, तर 25 क्विंटलचा उतार आहे. नाही तर दे रे हरिण पलंगावरही. एवढं लक्षात ठेवा. एवढं सोपं नाहीये. मग जगाच्या मायबापाच्या पुढे मागणी मागत असताना तुकोबराय मागणी मागतात, देवा द्यायचं असेल तर तुझं दास्यत्व दे. ऐका, जीवाने कोणाचं दास व्हावं? जीवाने कोणाचं दास व्हावं? जीवाने कोणाचं दास व्हावं? बोला ना. जीवाने कोणाचं दास व्हावं? होय काकू, जीवाने कोणाचं दास व्हावं? यांना जीवच माहित नाही. हे डोक्याच्या बाहेर. यांना फक्त लाडकी बहिणी असणं माहिती आहे. हो हो, KYC करा, अंगठी वाकले लोकांचे. लक्षात ठेवा दादांनो, फुकट सगळं. खरं सांगा, लाडकी बहिणी योजना चालू झाल्यापासून कोणाकोणाच्या मानक्यात गॅप पाडा. फुकटचं पोचत नसतं बरं का. यष्ट्या फुकट झाल्या, यष्ट्या. बरं, यष्टी फुकट झाल्यापासून कोण कोण पंढरपूरला गेलं? खरं बोलायचं बरं का, तुमच्या मम्मी पप्पाची शपथ तुम्हाला. बोला ना आजीबाई, त्या पायरीवर बसलेल्या आजीबाई, बोला की. यष्ट्या फुकट झाल्यापासून कोण कोण पंढरपूरला गेलं? दोनदा गेले. पहा बरं, ज्या वेळेला तिकीट होतं त्यावेळेला यांना पंढरपूर स्वप्नात नाही यांच्या. हो, पण यष्टी फुक्कट झाली. गावातल्या सगळ्या माथरड्या अंसा काकूपाशी जमा झाले हेलसवाडीतल्या. म्हणले 80. म्हणले काय ग गंगे? म्हणले वत्सला आली का? म्हणले वत्सला पण आली. म्हणले बरं बरं बरं, आणखी कोण आलं? म्हणले काय धुरपाता पण आली. सगळ्या माथरड्या 50-60 जणी इथं मारुतीच्या पारापाशी जमा झाल्या. म्हणले बाई यष्टी फुक्कट झाली. म्हणले खरंच ना, शासनालाच मेहरबानी. म्हणले आता लवकरात लवकर निघायचं. म्हणले कुठं? म्हणले पंढरपुराला. सगळ्या माथरड्या मांठ्याच्या बस स्टँडवर थार पाडल्या हेलसवाडीतल्या. यष्टी फुक्कट झाली आणि सगळेजण यष्टीत बसल्या, पण एकच्या माथरडीला जागाच भेटली नाही. तिचं नाव गंगू. तिला जागाच भेटली नाही. ती स्टिअरिंग वर जाऊन बसली. आता ड्रायव्हर आला आणि म्हणला आजीबाई गाडी कशी चालू? म्हणले मेल्या. म्हणले कशाला ड्रायव्हर झाला? म्हातारीला काहीच बोललं नाही. तशी स्टिअरिंग वर बसून म्हातारी नेली आणि नीट चंद्रभागेत जाऊन उभी केली. सगळ्या माथरडल्या उतरल्या. आता फुकट कधी पचत नाही. चंद्रभागा बापजन्मी कधी बघितली नाही. चंद्रभागा समजून गटारीतच आंघोळ्या केल्या. आता गटारीत आंघोळ्या केल्या, पण तीर्थ घ्यायची काय गरज? गटारीच पाणी प्याल्या, फुगून तिथंच मेल्या. उपयोग काय आहे? एवढं लक्षात ठेवा. फुकटचं कधी पचत नाही. शास्त्र सांगतंय आणि तिचं धन असेल, फुकटचं धन असेल. एवढं लक्षात ठेवा. बुडीताचं धन असेल, 16.5 वर्षाच्या पुढे त्याला गच्छंती लागते. एवढं लक्षात ठेवा दादांनो. म्हणून 16 वर्षापर्यंत तुम्हाला ते आनंद देईल, पण 16.5 वर्ष एकदा लोटलं रे लोटलं. एवढं लक्षात ठेवा दादांनो. ते धन तुमचं आहे ते धन खायला सुरुवात करतं. विठाला सांगितलं शास्त्राने, न्यायोपार्जित विधसे दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थी वाचा. ऐका रे दादांनो, न्यायानं नीतीने कमिलेल्या धनाचा 10वा भाग देवाकरता, देशाकरता, धर्माकरता, सप्ताहाकरता, अन्नदानाकरता खर्च करायला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा दादांनो. आणि जर नाही खर्च केला तर एवढं लक्षात ठेवा, देव गॅरंटी घेणार नाही आणि संत गॅरंटी घेणार नाही. एवढं लक्षात ठेवा दादांनो. म्हणून शास्त्राने सांगितलं 10वा भाग देवाकरता खर्च करा, धर्माकरता खर्च करा. याचं कारण एक आहे, बाकीच्या 90% संपत्तीचं संरक्षण स्वतः भगवंत करतोय. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे उदार अंतकरणाने जो दान धर्म करतोय, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. एवढं लक्षात ठेवा दादांनो. जीव हा कोणाचा दास आहे? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. जीवाने संसाराचं दास्यत्व पत्करलंय. या देहाचं म्हणजे देहबुद्धीचं दास्यत्व पत्करलंय. म्हणून त्याला भगवंतापर्यंत जाता आलं नाहीये. एवढं लक्षात ठेवा. जीव सुखाच्या पाठीमागे धावलाय. बरोबर एक नाही? सर्व सुखाची क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. ऐका रे दादांनो, ही माया, ही ममता एक लक्षात ठेवा दादांनो. या ममतेनं मायेनं जीवाला बांधलंय.
जीव सुटू शकत नाही एवढं लक्षात ठेवा. म्हणून पुनरपि जननम हेच कारण आहे. पुनरपि मरणम पुनरपि जननी या संसारी दुष्टारी कृपया पाहि पाहि मुरारी म्हणजे गोविंदम गोडवते किती म्हणून जीव भ्याला किती वेळा जन्माया. ऐका, जीव कधी भिला? ज्यावेळेला साधू संतांनी जीवाला जागत केलं. ऐका, आम्ही निद्रिस्त आहे कशामध्ये? अज्ञान अंधकाराच्या रात्रीमध्ये. तिथे आम्हाला जन्म मरणाची स्वप्न पडू लागलीत. ऐका रे दादांनो, आणि त्यावेळेला साधू संतांनी त्या जीवाकडे बघितलं आणि त्याला थोपटलं. उठ, ऐका, उठा जागे व्हा रे स्मरण करा पंढरीला भावे चरणी ठेवा चुकवी हे जीवा, हे बद्ध जीवा, या ज्ञानी जीवा, चुकवी व्यथा जन्माच्या. साधू संतांनी त्याला जागत केलं. म्हणून जीव भ्याला शरण विठोबासे केला. म्हणजे जीवाने शरण जावं कोणाला? तर देवाला. मग एक लक्षात ठेवा, आम्ही अंडज जारज स्वेदज उद्भिज चार खाली फिरून येतो. 83,99,999 येणा फिरून आलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह मगला. मग आम्ही कोणत्या जन्माला होतो पाठीमाग सांगता आलं तुम्हाला? नाही सांगता येणार. अरे या जन्मात काय करायचं हे सांगता येणार नाही. अरे पुढे कुठे जायचं हे पण आणखी निश्चित नाहीये. एवढं लक्षात ठेवा दादांनो. फक्त एकच करा, तुका म्हणे लीन भावे कळे भावे वर्म. हे म्हणजे काय? लीनता म्हणजे अभिमान सोडा, नम्रता असणारी या शरीरामध्ये अंगामध्ये ठेवा आणि त्याला शरण जा. एवढं लक्षात ठेवा दादांनो. आणि एकदा तुम्ही शरण त्याला गेलात तरी गेलात, तो भगवंत त्याच्यावर कृपा करतो. म्हणून शरणांगता वज्र पंजर, म्हणून त्याला शरण जा. म्हणून जीवाने वा शरण जावे. अनेक प्रमाण आहेत. अनन्या चिंतयंतो माम, अनन्य भावाने त्याला शरण जा. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणांगता शरण्य मीची एकू. शरण जाणं म्हणजे त्याचं दास्यत्व पत्करणं आहे. एवढं लक्षात ठेवा दादांनो. आणि म्हणून जीवाने देवाचं दास व्हावं, इतर असणाऱ्या वस्तूचं पदार्थाचं दास्यत्व पत्करू नये. एवढं लक्षात ठेवा दादांनो. आणि तुकोबऱ्यांना हे चांगलं माहिती होतं. म्हणून तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या
टाळ्या होत्या. वा या बा. हिची व्हावी माझी आस, एवढं लक्षात ठेवा. जन्मोजन्मी तुझा दास. ईश चैतन्यापासून व्यक्त झालेलं जीव चैतन्य ज्यावेळेला या पंचतत्वाच्या देहाचा अवलंब करतोय. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11 असणार मन आहे. अस्ति जायते वर्धती विपीर्णमते अपेक्षेती नश्यते. 6 विकाराचा देह ज्या वेळेला त्याला प्राप्त होतोय त्यावेळेला जीव देह बुद्धीच्या अधीन जाऊन बद्ध होतोय. पण त्या बद्ध झालेल्या जीवाला कधी ना कधीतरी वाटतं की मला तो भेटावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. एवढं लक्षात ठेवा दादांना. म्हणून जीवाची आस आहे त्याला भेटणं. भेटी लागी जीवा लागले सियास. भेटी लागी जीवा लागले लागे जीवा लागलेसे आस. ऐका तुकोबरांचा अभंग आहे. कन्या सासुर्यासी जाई मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. कधी हा जीवा केव्हा भेटसी केशवा. ऐका रे दादांनो. म्हणून जीवाने देवाचं दास्यत्व पत्करावं. जीवाची एकच आस आहे जन्मोजन्मी तुझा दास. हे तुकोबरांना चांगलंच माहिती होतं आणि तुकोबरा हे बद्ध झालेले नव्हते. एवढं लक्षात ठेवा. मायामध्ये ममतेमध्ये मोहामध्ये निर्माण मोहाजित संग दोषा. तुकोबरांची अवस्था आहे. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. ऐका दादा. न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेती मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोने बडबडते. म्हणून जीवाला एकच वाटतं. तसं तुकोबरांना सुद्धा वाटत होतं जन्मोजन्मी तुझा दास. तू माझा स्वामी मी तुझा
ऐका मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी तुकोबरा तेच म्हणतात हीची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ऐका रे दादा तू माझा स्वामी आणि मी तुझा रंक ऐका रे दादांनो म्हणून जीवानं देवाचं दास्यत्व पत्करावं म्हणून तुकोबराने सुद्धा तेच मागितलं जन्मोजन्मी तुझा दास पण दास हा कधी सुखी नसतो व्यासांचा प्रश्न आहे जिवंतोपि मृधा पंचव्यासेन कीर्तिताः दरिद्री व्याधितो मूर्खा प्रवासी नित्य सेवकाः 5 जण जिवंत असून मेल्यासारखे कोण आहेत दरिद्री व्यक्ती एखादा रोगग्रस्त आहे तो व्यक्ती मूर्ख व्यक्ती आहे एवढं लक्षात ठेवा दादांनो आणि एखादा प्रवासी आहे जिवंत असून मेल्यासारखा ज्या वेळेला ड्रायव्हर गाडीचा ब्रेक मारेल कुठेतरी थांबेल त्याच वेळेस उतरायचं पुन्हा ड्रायव्हरने गाडी चालू केली की पुन्हा गाडीत बसायचं मेल्यासारखं पडून राहायचं प्रवासी एवढं लक्षात ठेवा दादांनो हा सुखी नाहीये आणि त्याच्या पुढे नित्य सेवक हा नित्य शब्द सगळ्याकडे लागतोय मग सेवक म्हणजे दास्यत्व दास हा कधी सुखी नसतो तो कोपराय तुम्ही दास्यत्व पत्करतात अरे वेड्या त्याचं दास्यत्व कुठपर्यंत पत्करायचं एकदा तो प्राप्त होस तर एकदा तो प्राप्त झाला रे झाला दासाच दास्यत्व पत्करतो दास्य करी दासाचे उन्नीरस आहे वाडीले खायचे भाने टाकून या धावे ऐसा कृपेचा सागर ऐका रे दादा असा तो कृपावंत आहे म्हणून त्याचं दास्यत्व पत्करा आणि मग तुकोबराया तुम्ही दास्यत्व पत्करून करणार काय म्हणले एकच काम करणार दुसरं चरण पंढरीचा पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी पंढरीचा वारकरी भाव ऐका
दादा वारकरी होणं एवढं सोपं नाहीये. ज्यांनी षडरूपीवर वार केला तो वारकरी. ऐका दादा, ज्यांनी 6 धुतले तो साधू आहे, ज्यांनी 6चा अंत केला ते संत आहेत. आणि ज्यांनी षडरूपीवर म्हणजे एवढं लक्षात ठेवा, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार ओली मृत्तिकेचे मंदिर आता 6 जण मंदिर गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा. असे 6 उंदर आहेत या शरीरामध्ये, एवढं लक्षात ठेवा दादांनो. पण आपल्याला कधी असं वाटत नाही ते आपले शत्रू आहेत बरं का, पण त्यांना पक्क माहिती मनुष्य हा आपला शत्रू आहे, म्हणून ते शत्रूला संपविण्याचं काम आतून करतात. एवढं लक्षात ठेवा दादांनो. मग अशा या शत्रूवर म्हणजे या रिपोर जो वार करतो त्याला वारकरी म्हणतात. असा वारकरी मला बनव पंढरीचा वारकरी, वारी चुकुनी दी हरी विठोबा रखुमाई. काळे काळे विजापूरचा दरबार सबंध गच्च भरलेला होता.